बिचारा आजारी आमचा. त्याचप्रमाणे बघा दत्ताराम बावधाने खास या बारीसाठी आले. या माऊलींकडून सुद्धा 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. लाख लाख धन्यवाद. बुवा मी घराकडनं ठरवून लिहिलेलं काही बोलायचं नाही, पण काय केलं मला चालवलं. हो ते किलेच होणार लक्षात घ्या. कारण कसा शांत बसलेल्या वाघाला कधी दुबळा समजून नये, हळून टाकेल तू तुम्हाला, त्याच्या नादाला कधी लागू नये. तुला सांगितलं होते मी डेंजर माणूस आहे. पण काय असू दे, बरेच बुवांचे मुद्दे आहेत, हळूहळू बघूया. लागलाय मुठभर मावळे घेऊन भिडला तो दुश्मनाला नडला. अफजल खान काय त्याने शिहाला फाडला. करतो वंदन मी कुल देवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल देवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. करतो वंदन मी कुल देवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. मुठभर अफजल खान काय त्याने शिहाला फाडला. करतो वंदन मी कुल देवतेला, करतो वंदन मी कुल देवतेला, वीर शुभा संभाजी राजाला. थोडासा आवाज वाढवा. बघा बोनी बरंच काय काय सांगितलंय. पहिल्यांदा म्हणजे बोनी काय सांगितलं, असला जॅकेट त्यांच्याकडे होता, पण परवा दिवशी काहीतरी धुवून सुकत घातलेला. म्हणजे त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की काकडी चोरलंय जॅकेट. काय सांगितला, शेम होता, वाळत घातलेला गायब झाला. तुका काय सांगूच काय नेमका बाबा, त्यांची साईज बघ आधी. तुका 34 मध्ये तू त्या बोचक्यात घातला वाटत. मी पण पाहिलं जॅकेट घालायचो, पण काय केलं माझं जॅकेटच मापाचं नाही. 36 घातलं तर मला ते पोत्यात कोंबल्यासारखं वाटतं. काय बाकी बारा सांगितलं ते जेवणाचं बो आहे बघ, पहिलंच मुद्दे लिहून ठेवलेलं. तुझ्या लक्षात हा का नाही ते बघूच होता माझा ऐकलं. आणि दुसरं काय सांगितलं बोनी, जॅकेटचा विषय संपला, चष्म्याचा. अरे बाबा अरे बाबा सर उद्या ते युट्यूबला शेजारली ना माझ्या बघितलं तर माझा काय होईल. म्हणजे संसार मोडूक आलं की मी का चालला काय, तुझा नाही तो नाही माझा होता तो मोड. बुवाने सांगितलं ह्याचं लगीन झालं माझ्या बऱ्याच. काय बऱ्याच म्हणजे बाबा काय नेमक्या आता हे तुम्ही काय आता लिहू, आता तो लिहू. बऱ्याच म्हणजे नेमकं काय विषय काय माका तरी सांग. प्रेम करा, प्रेम करू नका, हलकट माता जमीन आहे, नेकीवरच करा आणि तिला मरेपर्यंत सांभाळा. माझ्या बऱ्याच एका मुद्द्यावर काढ पण लक्षात घे, हलक्यात घेऊ नको. पहिलाच सांगितलं का आपण काय मंडळी बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात लहान बाळाला बोलायला. पण आपण काय बोलतो, कुठे बोलतो, कोणासमोर बोलतो हे कळण्यासाठी ना पूर्ण आयुष्य जातं. माझ्या बऱ्याच होत्या चॉकलेट बिकलेट आज की ते बिचाराला पीठ तरी मारता येते म्हणून प्रपोजल तुझा काय. काय सांगताना मी काय सांगितलं होतं की बुवा मी त्या व्यवस्था केली त्या रूम मध्ये असताना लोकांची चर्चा चालू होती की एक कोकणातला बुवा आणि एक महाबळेश्वरून आलाय तर कसं काय जगात कसं काय नेमकं होणार बाबा. ह्या मी सांगितलं, मी भाव केले नाही. ह्यो काय सांगता आय एम कोकणी, पाकिस्तान असून छत्रपती देवता
तू कोकणी बिकणी सांगा नको. आमच्या नंदू काकांकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू का देणार होते पण तुझ्या किटचं सांगितल्यामुळे आणि बुवा सांगतात बुवा वाघ आहेत पण महाबळेश्वरला. आता तुम्ही मुंबईत आलात बाबा, कुठं जाऊन दे मी वाघच आहे. मुंबई काय महाबळेश्वर काय कोकण काय आपल्यासाठी एकच आहे. छत्रपतींची शिकवण आहे तिथे जा, तिथे वाघ बघू. या काय बघितलं ना, समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचा मोल समजण्यासाठी वाळवंटात फिरावं लागतं, आणि छत्रपतींचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत जावं लागतं, मराठीत जावं लागतं, मराठीत जावं लागतं. पैशात चौघीच केलं पण आता देतच ते घेते. श्री महादेश्वर प्रसनिक भजन मंडळ देवगड मालाड, बुवा श्री सचिन गंगाराम महाडिक, पखवाज अवतार कुमार भाविक सचिन महाडिक यांच्याकडून आशीर्वाद फील 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. बुवांचं मागाशी नाव घ्यायचं राहून गेलं, माफ करा बुवा. सचिन गंगाराम महाडिक आमचे गुरुबंधू आहेत, एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी आम्हाला. बाकी काय नाही. नाही तू काय बोललोच नाही, घाबरलो तू काय बाबा एकदम नाही. असू दे, ये हळूहळू बघूया त्याच्याकडे काय. तो मिक्सरचा बरंच काय काय सांगितलं नाही. चष्मा म्हणता काय शेजारी त्यातलं वाटतो मी तुझ्या बाबा बरायचं माझी नाही. बाबा मी त्या भानगडीत पडत नाही, जे खाय ती काढ कोणी तुझी हाती पण तुला आता उद्या राहत नाही. आता हेडलाईन टाकते योगेश बुवांच्या बऱ्याच आहेत. गुलाम पोचलेला याची गर्लफ्रेंड होती. तो मागाशी येड्यावानी का करत होता सांगतो तुम्हाला. त्याची गर्लफ्रेंड होती, ह्याला रोज फोन करायची, योगेश मला फिरायला घेऊन चल. आता हे ऑफिसवाला म्हणल्याच्या नंतर ह्याला सुट्टी नाही. एक दिवस या बाबांनी कसा तरी वेळ काढला आणि सांगितलं चल बाई तुला आता फिरायला घेऊन जातो. बोलवून घेतलं. त्या पोर हुशार ह्यो पोचलेलो किती बघा ह्याच्या बाहेर ती किती पोचलेली असेल. त्या पोरीने सांगितलं योगेश मला अशा ठिकाणी फिरायला घेऊन चल, आतापर्यंत तिथे कोणीच गेलं नसेल. ह्याचं डोकं म्हणजे बघा ना किती फास्ट आहे. बघितलंस ना. अरे काय केलं, गाडीला स्टार्टर मारला, डायरेक्ट स्मशानभूमीत उभी गेली. ती म्हणते बाबा तुझा डोक्या बिका फिरला काय करतच काय. अरे फिरायला घेऊन यायला सांगितलं, स्मशानात आणलं. शो पोचले सांगता अगो बाय म्हणता इथे येण्यासाठी लोकांना मारावं लागतंय, तुका जित्यापणे आणतंय. त्या दिवशी त्या पोर गायब झाला. तेव्हापासून फक्त ह्याला रात्रीच्याच दिसतात पोरी, बाकी ह्याच्या पदरात काय नाही. असं वाटतंय म्हणजे बरंच काही काय केलं असं. बघा काय आता बोलूया बुवाना, कारण मी खरोखर ठरवलं होतं की बुवाला जास्त काय बोलायचं नाही, कारण माझा मित्र आहे. हो किती असला तरी मित्र आहे तो बिचारा. त्याची आज तब्येत बरी नाही, तो खूप लांबून आलाय. होय तो सांगितलं त्याने, मी दैसर सांगत होतो त्याने डोंबिवली. ते काय झालं, एकदा ट्रेन मध्ये चढलो होतो, गावाकडनं पहिल्यांदा झालो ट्रेन मध्ये चढलो. त्यात तुम्ही माहिती आहे तुम्हाला, ठाण्यात चढला की सांगता अगला स्टेशन काळवा, नेक्स्ट स्टेशन काळवा. ह्यो गावाकडे नाही गेलो आणि ट्रेन मध्ये लोकल मध्ये चढला. त्या बाई तिकडनं सांगायची अगला स्टेशन बोंबिवली, अगला स्टेशन डोंबिवली. ह्याच्या ऐकण्यात फॉल्ट, ह्याला वाटायला लागलं बोंबिवली. ह्यांनी लगेच टी शर्ट काढला, उघडून झालो. अरे म्हणता बोंबी तर वली काय आहे, कोण सांगता काय नेमका. त्या ट्रेनच्या भानगडीत मी तर काय बाब पडत नाही, मी येतो मुंबईला. पण त्या ट्रेन मध्ये चढला की सांगता आपल्या सामानावर लक्ष द्या, आपलं सामान चेक करा.
कसं काय चेक करायला याशी. आणि मुंबईत म्हणता जाबाजाबी, जाम जाबाजाबी काय असतं रे बाबा, ह्याच करून पितोस की रे. जाबाजाबी म्हणजे काय? आमच्या पुण्यात तसं जाबाजाबी वगैरे काय नाही. त्यात ह्याच्यात येण्यासारख्या काय आहे? अरे बाबा एवढं तेव्हा अभ्यास केला असतं, आता वकील असलं असतंस. इथं रातभर बाहेर आलं तू. काय ना भाऊ बोलता प्रत्येकाला माझ्या भानगडीतच पडा. तुका पहिलं सांगितलं मी डेंजर म्हणतो. तुझी मुंबई असली तरी मी माझीच करून जाणार. कारण एवढ्या लांबून बोलवलंय काहीतरी आपण ती बी कोई इज्जत आहे भाई. उद्या महाबळेश्वरवाले या ठिकाणी आले ते म्हणते काय गणेश बुवा गेला मुंबईला, योगेशने वाट लावली. काय नाही तसं. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे, त्यामुळे जितकं बोलता येणार तितकं छत्रपतींचंच बोलणार. गणेशने सांगितलं पोवाडा पण म्हणायचा आहे, नक्की 100% म्हणणार आहे. तर तुम्ही लिहा. नाही शाय संपून गेले तर नाव कशा गावा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असेच घडले नाही, त्यासाठी आई जिजाऊ घडायला लागते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तमाशाच्या भाडाला गेले होते आणि गोष्ट आऊसाहेबांना समजली. तात्काळ जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या. शिवाजी महाराजांच्या कानाखाली एक लावून दिले आणि काय सांगितलं, शुभा हे शुभा, अरे या जगामध्ये असंख्य राजे झाले, या जगामध्ये असंख्य राजे झाले, त्यांनी बायका नाचवल्या, तुला असा राजा व्हायचंय जो बायका वाचवेल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले, असे घडले नाही. पूर्वीचे मावळे कसे होते, सकाळी लवकर उठायचे, रणांगणामध्ये सुटायचे. सकाळी लवकर उठे, रणांगणामध्ये सुटे, तलवारी तुटे पण मागे नाही हटे. आणि आताचे मावळे सकाळी लेट उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, पाटल्या फुटे, मागे नाही हटे. आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. कशाला?
कशाला पाहिजे? बरं झालं छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आता. वा, छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, फक्त 50. माझ्या राजाचं, माझ्या शिवबाचं आयुष्य जर शतका पार असला असतं ना, तर आज प्रत्येक हिंदूच्या दाराला सोन्याची चौकट असली असती, सोन्याची चौकट असली असती. या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गोरेगाव शाखा क्रमांक, शिंदे साहेबांचे शिलेदार गोरेगाव शाखा क्रमांक 51 नितीन कदम साहेब, महाबळेश्वर उपशाखा प्रमुख यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे गोविंद जाधव, आमचे गोविंद जाधव यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, भाऊ तुझा काय ना रे तसा ना, तू पिटपिट नाही म्हणीत, इंस्टा की चालू करून दे. बघा हल्ली म्हणजे कमालच झाली बापू. आता मी महाराजांचं सांगतोय, गुलाम लिहून घेता. घे पुढच्या बारीक काम आहे की खरं तर आम्ही महाबळेश्वरला पेन काढतच नाही. ते पॉइंट मिक्सरची बटना बिटणे लिवायचे काय, पैसे मगाचे देवा देवा घेतो. बघा, उन्माद झालाय हल्लीच्या लोकांना, पैशाचा उन्माद झालाय. बुवाने मग काय सांगितलं, त्याला पैसे देऊ नका, मका देवा. काम कर, तू उठ पेटीवर ना, तू ना फिर. अरे मका टाळ्यांचा आशीर्वाद बसले, पैसा बिसा काय आहे, पैशाचं काय नाही. बंगला, गाडी, इस्टेट सगळं इथेच राहणार आहे. हे जे आपण करतोय ना नामस्मरण, ते घेऊन वरती जायचंय आणि मिळवलेले आशीर्वाद बुवा. त्यामुळे पैशाचं काय नाही. बाबांनो, माका नाही दिलास तरी चालते, हे का आणून देवा, जाताना वाटून घेतो. बरोबर ना योगेश? बरोबर ना? निश्चित ना, मी लांबून आलो रे, बाकी काय नाही. हल्लीच्या लोकांना विजयाचा उन्माद, पैशाचा उन्माद झालाय. अरे माझ्या छत्रपतीला उन्माद झाला होता विजयाचा. दुपारी 2 वाजता प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफजल खानाला भाडलं आणि रात्री 11 वाजता 2000 घोडे घेऊन राजे निघाले. जाता जाता वाईचं घोडं काबीज केलं, सातारला काबीज केलं, राधानगरी काबीज केली. ज्या गडाला मोगलांचा वेढा होता तो पन्हाळगड देखील काबीज केला. त्या पन्हाळ्यावरती माझ्या राजानं भगवा फडकावला. त्यावेळी बुवा त्या पन्हाळगडी त्या एरियातील 4 मुलं छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली, 18-19 वर्षाची, आणि त्यामध्ये एक होता माझा शिवा काशी. अरे बोलणं राजासारखं, दिसणं राजासारखं, चालणं राजासारखं, प्रति शिवराय. आणि त्यानंतर ज्यावेळी पन्हाळ्याला वेढा पडला ना बुवा, त्यावेळी सगळ्या मावळ्यांना प्रश्न पडला, महाराज आता रायगडी कसे जाणार. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी काशीला बोलून घेतलं. आता तह करायचाय, वेढा पडलाय, तह करायचाय, तहाला जायचं कसं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीला बोलावून घेतलं आणि शिवाला सांगितलं, शिवा तुला छत्रपती म्हणून त्या सिद्धी जोर समोर तहासाठी जायचंय. अरे एका क्षणाचा विचार केला नाही माझ्या शिवा काशीतनं, राजाचा आदेश पाळला पाहिजे. दुसऱ्या क्षणाला शिवा काशीत त्या सिद्धी जोर सोबत तहासाठी गेला आणि माझा राजा सुखरूप रायगडी परत त्या सिद्धी जोरच्या छावणीमध्ये गेला शिवा काशीत. अरे बोलणं राजासारखं, दिसणं राजासारखं, दाढी राजासारखी, चालणं देखील राजासारखं. त्या जोहरला समजलं नाही हा कोण आहे. त्याला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज आलेत. आओ शिवाजी राजा, आओ बैठो, बात करेंगे. पण त्या छावणीमध्ये एक अशी नजर होती, फाजल खान, अफजल खानाचा मुलगा. तो काय म्हणतोय, हुजूर ये शुभा नहीं हो सकता, हुजूर ये शुभा नहीं हो सकता. तो सिद्धी जोर त्याला विचारतोय, पागल झालायस. अरे राजे आपल्या समोर उभे आहेत, येड्यासारखं काय बोलतोय.
ऐके ना हुजूर, ये शिवाजी राजा नहीं हो सकता. पुन्हा सिद्धी जोरनं विचारलं, अरे तू एवढा कॉन्फिडंटली कसा सांगू शकतोस की शिवाजी महाराज नाही? तेव्हा तो फाजल खान म्हणतोय, जर हे शिवाजी राजे आहेत तर यांना डोक्यावरचा जिरेटोप उतरायला सांगा. ज्यावेळी सय्यद बंडाचा वार झाला दानपट्ट्याचा, त्यावेळी माझ्या राजाला डोक्यामध्ये जखम झाली होती. हे फक्त त्या फाजल खानला माहित होतं. शिवा काशीला समजलं आपलं मरण अटळ आहे. त्या सिद्धी जोहरने त्या शिवा काशीच्या मानेवरती तलवार लावली. जिरेटोप उतरायला सांगितलं. अरे महाराजांचा मावळा होता, मोडेल पण वाकणार नाही. जिरेटोप उतरला. कन्फर्म झालं छत्रपती शिवाजी महाराज नाही आहे. मरण फिक्स होत. पण ते सिद्धी जोहरनं काय विचारलं, आता तुला 2 मिनिटांमध्ये मारायचंय, तेरी आखरी ख्वाहिश क्या है? तो सिद्धी जोहर विचारतोय, तेरी आखरी ख्वाहिश काय आहे? त्यावेळी माझ्या मराठ्या मावळ्यानं काय उत्तर दिलं असेल, अरे हाट, तू कोण मला आखरी शेवटची विचारणारा? अरे माझा जन्म झाला होता शिवा काशीद म्हणून, माझा जन्म झाला होता शिवा काशीद म्हणून, पण मरण येतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण माणसं आहे आणि तुझे अनेक आहेत वेड्या, बऱ्याच माका एक दे काय गर्लफ्रेंडचं नाही सांगत आहे. मला वाटलं आपलं बाकीचं काय तू गर्लफ्रेंडचा करता काय पेटी बसून सांगणार नाही. पेटी वगैरे बरेच आहेत की बऱ्याच ना. हो आम्ही पण दोघी गोव्याला जातो ना, आमच्या बाहेरच्या गोव्याला असतात. मी केलं नाही बाबा, आम्ही गोव्याला. आता उद्या कुठे रे? युगांडला हातपाटी जाणार आहे. टाकीन कांदा काढून. बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते ना तर आपण भजन कीर्तन नामस्मरण करत नसतो. आज संधीच, अरे छत्रपती शिवाजी महाराज नसते ना बुवा तर मंदिरावरचा कळस आणि दारातली तुळस बघायला भेटली नसती. छत्रपती शिवाजी नाव बघा, शिवाजी त्यांना उलट केलं ना बुवा, जीवाशी. जो राजा जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत जीवाशी खेळला त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर आणि शेवट झाला रायगडावर. बुवा शिवनेरीची 2 अक्षर आणि रायगडाची 2 अक्षर शिवराय. त्याआधीच ठरलं होतं. अरे 18 पगड जातीचे मावळे घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. पण आज काय चाललंय स्वराज्यामध्ये आपल्या? शिवजयंती आपण करतो. आज खरोखर आनंद वाटतो या मालाड नगरीमध्ये आल्याच्या नंतर ना, भव्याने दिवस शिवजयंती. हल्लीचे मावळे बघितलंच ना, दाढी वाढवणार, चंद्रकोर लावणार, मी शुभाचा छावा. हे कधी सांगणार? सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता गटारात लोळत असतात. त्याच्या तोंडात बघितलं असतं बचकोबर मावा असता. हे मावळे वा छत्रपती कोणी सांगितलं त्या तारखेवरनं पण यांची भांडणं राजकारण्यांची, बरोबर ना? मी तर म्हणेन छत्रपतींची 1 दिवस जयंती नाही, वर्षाचे 365 दिवस माझ्या राजाची जयंती आहे. तुम्ही दिवस बघताय तेच माझ्या राजाच्या कृपेने आहे. त्यांचा 1 दिवस अवसूच शकत नाही. बघा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आज या ठिकाणी ह्या 2 महान व्यक्तींमुळे आज हे भजन कीर्तन नामस्मरण चाललंय. या ठिकाणी बघा पखवाज वादक गणेश घाडीगावकर यांस 251 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाचे तर स्वीकार करतो, आभार मानतोय. काय वाटून जाऊ सांग मागा नको. 2 राजे इथे गाजले, आता काय बघूया कारण तो आजारी आहे. काय ना बुवा तब्येत होता इकडे तिकडे, काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि स्वराला आवाज लागलो म्हणजे बुवा असं विषय नाही. ही वेडी वाकडी हरिनाम सेवा आहे, जशी जमत तशी करायची.
माझा प्रवास बघ, चिपळूण, महाबळेश्वर, पुणे, मुंबई, मालाड, आता उद्या परत गोवा. पण काय नाही, देवाच्या आशीर्वादाने सगळं चाललंय. आवाजाचं काय नाही रे बाबा, शुद्ध भाव ठेवायचा बिंदास. तुला गोळी वगैरे काय लागली तर सांग मला, मी गोळ्या घेऊन ठेवतो. तुझी तब्येत अचानक बिघडू शकते ना. तू आहे तुला केलं मग मी पण करणार, आणि मी तुझ्यापेक्षा मोठा आहे सोन्या, असं बोलतो. काय ते गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. काय का असं 2-4-5-6 महिने वर्ष मोठाच आहे मी. तरी मोठा नसलो तरी माझे पालक मोठे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले. कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. दोन नरबळी इथे गाजले, दोन नरबळी इथे गाजले, दोन्ही वीर पाजले. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, हो. दोन राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक चौदार तळ्यावर, एक चौदार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बघा, कल्पेश शंकर पवार यांच्याकडून 101 रुपयांचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. मंडळाचे तर स्वीकार करतो, आभार मानतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बघा, एक गाणं मगाशी सांगितलं, ती गाणी म्हणणं गरजेचं आहे. सोनियाची उगवली सकाळ, हो, हो, हो. त्या मलाडात कळाला त्या चष्मेवाला पण वाटता. सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मसे आले भीमवार, भीमवार, जन्मसे आले भीमवार, भीमवार, जन्मसे आले भीमवार. सोनियाची उगवली सकाळ, हो, हो, हो. उगवली सकाळ, जन्मसे आले भीमवार. शोभून दिसतो का नोटावर,
किती शोभला किती शोभला किती शोभला असता विमानोटावर आयाने गोठावर शोभला असता विमानोटावर आयाने गोठावर राहिला रे माझा हो फोटो घालीला राहिला रे माझा फोटो घालीला शोभून दिसतो नोटावर शोभून दिसतो नोटावर किती शोभला असता विमानोटावर जायचे थाय हा मजा नाही आली मानते आता दिनेश चौधरी यांच्याकडून 101 रुपयांचा बहुमानाचा पारितोषिक आलाय सौ सविता परब यांच्याकडून पखवाज वादक गणेश घाणीगावकर यांच्यासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आलाय शुकार करतो आभार मानतो धन्यवाद ते जसे म्हटले ना की मजा नाही आली ह्याला केवढा आनंद झाला बघा माका आनंद झाला बोललं पाहिजे माझा केवढा आनंद झाला असो कसं आहे डबल बारी मांडल्याच्या नंतर हौशे गौशे आणि नवशे हे 4 पद्धतीची माणसं बरोबर की नाही पेट कांदा आणून द्या मी चार्जिंग कमी होऊ देऊ नका मी आहे हा? माझ्याकडे आम्ही पॉवर बँक घेऊन ठेवतो आपलं ते गोविंद शिवसागर गोविंद पदक माऊलींची एक इच्छा होती की जरा एक दोन गाणी होऊ दे तर म्हणतो माता बघूया जमात काय बघूया तसे तुम्ही बाबा कोकणात आणि कोकणी म्हणता बाबा मी महाराष्ट्रीयन आहे तू कोकणापुरताच राहा तुका मी घेऊन जाणार महाबळेश्वर तर तिकडे जाऊन मी सांगणार नाही ही मुंबई आहे तिकडे तुला माझ्या भावासारखं घेऊन जाणार गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा गिरगिरला ताई अंगा वाकून का दोन पैसे देतो तुला देऊन टाका गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा 1 2 3 4 आम्हाला पुऱ्यातली पोरं हुशार 1 2 3 4 आम्हाला पुऱ्यातली पोरं हुशार 1 2 3 4 आम्हाला पुऱ्यातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला आम्हाला पुरे माला आला रे आला आम्हाला पुरे माला गोविंदा आला रे आला गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर माझ्या राजाचं नाव हाय र हो आपण राहतो त्या योगेश आपण राहतो त्या महाराष्ट्राचा बाप छत्रपती आहे रे आपण राहतो त्या महाराष्ट्राचा बाप छत्रपती आहे रे महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर माझ्या राजाचं नाव आहे रे महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर माझ्या राजाचं नाव आहे रे हो आपण राहतो त्या बाप छत्रपती आहे रे बाप छत्रपती आहे रे तू कोकणात राहा मुंबईत राहा बाप छत्रपती बघा ठिकाणी सांगते दुसरं पेटव तर कसं नेमकं करायचा खरोखर बुवा आमचे जाम हुशार
आता बघितलंच ना काय काय लिहून घेतलं ना, म्हणजे जवळजवळ तो माझी वाटच लावण्याची हिशोबात त्यांनी जवळजवळ 5-6 पानं लिहून घेतले. हॅलो 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 अखंड भजन संप्रदाय प्रतिष्ठान सर्व भजनी बुवांच्या मैत्रीसाठी एक गाणं बुवा अमित वराडकरांकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100% या ठिकाणी म्हणतोय. या ठिकाणी बघा आमचे मार्गदर्शक सुनील साहेब चौगुले यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या सुनील चौगुले माऊलींकडून आमचा पखवाजवर्धक गोपाळ नालन यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अमित बोनी सांगितलं एक मैत्रीसाठी गाणं. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्या पेटू घेते आता काय होय ना. तुम्ही असं ना भारी आहे जमत ना माका व्हायचं होय ना. आता शिकतय आता वाटतं नवीनच आलं. तो अगदी सूर्योदयापासून पेन वगैरे घेऊनच बसलाय. अरे बाबा ते सांगितलं दम काढ व्हायचं पुढे बरेच लिहिणार का. आता लिहायचं तर काय बोलत आता त्याची शाळेच बुवा ना जाम हुशार आडिवरेकर बुवा. हॅलो जवळ घेऊ. हा तुम्ही जरा जवळ थांबा. या ठिकाणी बघा आमचे बुवा एवढे हुशार काय सांगू जबरदस्त हुशार. शाळेत असल्यापासून गायकीची आवड आडिवरेकर बुवांना. नाटकाव जरा लांबच आहे. लहान असल्यापासून अगदी भजनाची आवड गायन बघितलं एकदम कोकिळावं. ते पूर्वीपासून गायनाची आवड असल्या कारणानं शाळेत असताना त्यांना पंथ गुरुजी होते शिकवायला. पंथ तुम्ही किती असतास जोक सांगू चालू. त्यांना शिकवायला पंथ गुरुजी वर्गात आले. म्हणजे उद्या इन्स्पेक्शन आहे, स्क्वॉड येणार आहे जिल्ह्यातून. तर आपल्याला उद्या त्यांच्या समोर एक कविता गायन सादर करायचं आहे. तर कोण इच्छुक आहे. आता झाला काय आता सड पातळा पहिलो ना यो असा गप्पूच्या गप्पू होतो. आणि थोडा अंगाने असल्यामुळं त्याची जीभ जरा जड. तो तुम्ही बोलायचो आता क्लिअर बोलायला लागलो. आणि गुरुजी म्हणले उद्या आपल्याला कविता म्हणून दाखवायची तर कोण इच्छुक आहे. आमचे भाऊ काय की हुशार बुवानी बोटवर गुजी मी गुरुजी म्हणले इच्छुक आहे योगेश तर असू दे घे तू कर. आणि बुवाना कविता शिकवली कोणती छान किती दिसते फुलं पाखरू. त्याचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. ह्यो जरा तोतडो आणि
कविता बिविता रियाज केला बुवानी घरी जाऊन नुसता आला की पंचम लावी दैवत लावी पहिल्यापासून सवय आहे. आणि दुसऱ्या दिवशी स्क्वॉड आलं पंत गुरुजी ते स्क्वॉडचे सर उभे राहिले म्हणले योगेश स्टँड अप देअर. उठवला योगेश उभा राहिला म्हणजे आता काल शिकवलेली कविता म्हण त्यांनी चालू केलं. त्यानं तिथे तिथं ते फुय पाखयू शो तो लक्षात घ्या शो आत्ता चांगलो झालो. ध्यान तिथी तिथं ते फुय पाखयू पंथची मूर्ती म्हणल्याबरोबर ते पंथ गुरुजी लागली पॅन्ट तिकडे बघायला. योगेश म्हणता काय अरे काय योगेश काय झाला छान वाटलं गुरुजी म्हणतात चांगलं ते पुढे पंथाची मुतये निये जांभये पंथाची मुतये निये जांभये आणि आला बिला बिलावी छान तिथी पोचलेला माणूस आहे आता दिसतो साधा गेलाच काय यावा मांडावर यावा तुमचा कांदा बाजून काढायचा बाकी आहे. होय कांदाच तेवढा लावायचा राहिलाय बाकी बरे नाही ठीक आहे लावतो आता काय. हॅलो या ठिकाणी पोवाडा घेतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. पोवाडा म्हणलंच पाहिजे बाकी भेटतं ना बरोबर त्याच्या बरेच आहेत ना. तो गेला होता फोनवर बोलायला मी विचार आपला वाट पडत काय मुळात आपल्या फोनला तरी रेंजच नाही झालं बाबा पोवाडा म्हणून. राजे हो आहो राजे हो जीर राजे रे जी 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 जी
मालुसऱ्यांकडून राईबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दिवस महाराजांकडे आला आणि मग पुढे काय बघा परतीचा निरोप पाठविला त्या तानाजीला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला आम्ही जातो बघा लढाईला आणि बातमीत तानाजी मालुसरे समजल्याने चालाची मालुसरे काय म्हणतात अरे आम्ही इथं वर बापातून या मुलाच्या लग्नामध्ये मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं कदापि शक्य नाही आणि तानाजी मालुसरे आले महाराजांकडे महाराज मला जाऊ द्या लढायला अरे एक केला तरी 72 लाखाचा पोशिंदा जाता नाही अरे लग्न काय होतील तानाजी मालुसरे सांगितलं महाराज लढायला मी जाणार पण जर का कदाचित माझं बरं वाईट झालं माझ्या रायबाचं लग्न तेवढं तुम्ही लावा बरं का तानाजीने म्हणी केलं पण आणि दिलं बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्यात नंतरच लग्न रायबाचं अहो ऐकून एवढा मजरजी मोठी अवघड गळावर लावे तरी कसे टाकावे कुणी करून फासे टाकावे कुणी करून फासे आणि बघा तेवढ्यात काय झालं रात्रीचा वेळ आहे कोणत्या उघडाईवरती राहायचं कसं अरे बरं माझ्या तानाजी मालुसरेंनी दोन घोरपडी घेऊन गेले होते त्या घोरपडीचं नाव काय होतं त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती आणि महाराज तानाजी मालुसरेंनी आज्ञा केली यशवंतीला यशवंती चल चल एवढे काय होतं बघा घोरपडा पाणी धोरीला यशवंती मिळवितो तुला आज यावे आमच्या मदतीला येईल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला काय मावळेच होतवर दिला असे करून चढले कोंढाणा कोंढाणा चढून वरती गेले त्यामुळे त्या कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार उदय भाण्या नावाचा एक राजपूत होता आणि तानाजी मालुसरेवरती जाता जातून आवाज आला कोण तानाजी अरे तानाजी तू इकडे कसा काय दिल्लीला चल मुद्राकर तुला किल्लेदार बनवतील अरे महाराजांचा मावळा होता काय सांगितलं तानाजीने अरे हात दिल्लीला मुद्रा करणारी हलकट जात बाणाडीची नाही एक वेळ मोडेल पण वाकणार नाही आणि मग काय झालं बघा तानाजीने वार बघितला उदय भाण्याच्या छात आला तानाजीच्या तोंडात आलेला कमरेवरचा काढून शेला शेलावर शेती भागाला उदय भाण्याच्या कवाऱ्याला तानाजीच्या हात ओढविला धक्का मारला तानाजीने वेळ नाहलेला बघा तानाजी मालुसरेंचे हात उडवले तानाजी महाराजांची थाल गेली उडून तानाजी महाराजांनी कमरेवरचा शेला हाताला गुंडाळला काय हे दृश्य पाहिलं आमच्या शेलार मामानी 80 वर्षाचे शेलार मामा आपला भारत मराठा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय 80 वर्षाचे शेलार मामानी आणि शेलार मामा ते उदय भाण्याच्या अंगावरती धावून गेले मग काय झालं मामाने मारला उकडाला रक्ताला होता तलवारीला छातीवर मामा बसलेला आणि खोट धरलेला
वाऱ्याला वाजेला उदय वाऱ्याला उदय वाऱ्याला गिरागी एवढं करून कोल्हाना किल्ला सर केला बरं आला पण शिह गेला म्हणून त्या कोल्हाना किल्ल्याचं नाव शिहगडाचं झालं कारण तलवारीच्या सर्वांच्या हातात होत्या तलवारीच्या सर्वांच्या हातात होत्या ताकद त्या सर्वांच्या मनगटात होती तलवारीच्या सर्वांच्या हातात होत्या ताकद त्या सर्वांच्या मनगटात होती परंतु हिंदवी स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच लक्षात होती मराठ्यांच्याच लक्षात होती मराठ्यांच्याच लक्षात होती जीव गेले तरी चालेल पण बॉम्ब कॉम्प्रोमाइज अजून त्या ठिकाणी बघा कुमार आराध्य सुर्वे यांच्याकडून 201 रुपयांचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद विशाल शेलार या माऊलीकडून गुगल पेच्या माध्यमातून 201 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद 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 नागेश राऊळ यांच्याकडून पकवाज वादक गणेश घाडीगावकर यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 या ठिकाणी बघा सन्माननीय अशोक साहेब भिलारे यांच्याकडून या पोवाड्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने धन्यवाद 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 बघा भेटता ना बरोबर होय ना आता बाकी काय नाही रावला कांदाच रावला आता होय मग तुम्ही वाटेक जावा आणि कांदा जावा तुम्ही वाटेक जावा म्हणजे आम्ही आपल्या एकमेकाच्या ओरावर बसतो तुम्ही घर घाला आपण काही जमता नाही मुंबईत तुम्ही काहीतरी करीन ना म्हणजे अशी आशा आहे ना करणारच जाईल जवळपास 250-300 किलोमीटर झाला रे जीव गेला चालू चालू आताच मला येईल नंतरच मला येईल तो सांगायचा अजून तासभर लागेल राहिला 9 किलोमीटर मला लोकेशन सांगते 9 किलोमीटर ह्यो सांगता तासभर लागेल तुम्हाला म्हणजे मी जवळपास सुरतला जाऊन येणार परत बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला बाई ग जमतं ना रे तू हसकर म्हणतो उभी हाय नदीच्या काठाला लखवा
धुणे पोवाडा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते धुणे पोवाडा पाण्याला जाते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले मुळीच नव्हतं रे काना मुळीच नव्हतं रे काना तुझ्यासाठी 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 आले तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी विजगाना तुझी रे नाही बरी विजगाना तुझी रे नाही बरी रे माझी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी विजगाना तुझी रे नाही बरी विजगाना तुझी रे नाही बरी तुझे माझे बांगडे बांगडी बांगडी थोडीशी कोणतारी हळूहळू शिकते आता तुझ्याकडे बघून बुवासाठी गाणं म्हणायचं पैशाचं आपल्यालाच करत श्री कलेश्वर प्रस्तिक भजन मंडळ बुवा संतोष घाडीगावकर यांच्याकडून बुवा व पखवाजवादक यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाचे तुम्ही स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद 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 या ठिकाणी बघा शिंदे साहेबांवरती गाणं म्हणण्यासाठी फरमाईश आले घेतो घेतो कुमारी प्रांजली यांच्याकडून पखवाजवादक गणेश घाडीगावकर यांच्यासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आले धन्यवाद 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 तू माझ्या टीम मध्ये सामील हो बघितलंस ना कसा फक्त माझ्याकडे बिदागी मागायची नाही निसर्गरम्य दरेगाव बघा शिंदे साहेबांवरती गाणे घ्यायला सांगितले शिंदे साहेब हे आमच्या गावचे दरेगावचे 1-2 ओळी घेऊया निसर्गरम्य दरेगाव एक गुणवंत जन्मला एकनाथ शिंदे साहेब आता एक हल्ली ट्रेंडचं गाणं आहे बघा किती महाग तुझ्या लागावं स्पेशल बॉन्डसाठी आहे त्याच्या बाऱ्याच आहे किती रातीला जागावं आता चॅटिंग बंद करा जमतं रे माता किती महाग तुझ्या लागावं
किती रातीला जागाव केल हवाली सार तुझ्या माझ काळीज मा एवढा आतून म्हणावं लागेल माझी प्रेशी होती तर अशी गाणी होती रे बाबा. तेव्हा हे होता सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या माझ्या टाइम होता बाबा हे 5-6 वर्षापूर्वी. आता ह्यो तुमचा टाइम आहे. किती महाग तुझ्या लागाव गाणी पण बघा ना कशी चेंज झाली. ह्याच्या नशिबात नाही रे ते सुखच नाही ह्याच्या नशिबात. तरी मला माझ्या बऱ्याच आहे बाकी पेटवर किती भारी वरून. खरोखर आज मला जसं सपोर्ट केला तसा आमच्या बुवांना देखील करा. बुवांचा गजर व्हायचा आहे त्यामुळे जरा पटापट घेऊया. मी दादीने पण वाजवतो पण काय आहे वाजू तर गाणं तर म्हणू दे. काय करते पहिला सांगितलं मी माणसात नाही माणसातच जातो पण मी बघाडल्या माणसात राहतो. किती माग तुझ्या लागाव किती रातीला जागाव केला हवाली सार माझे काळीज मागाव मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला. एवढा सोपा विषय ना. मनात बसली गालात हसली फिनिश. लागत नाही. मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला. कसं विसरून जाऊ तुला आणि माझ्या गुलाबाई. चला गजर घेऊया. हे बाबाचा पुण्य रे एक तर तुझ्या बऱ्याच आहे. माझ्या गुलाबाची काहीतरी करशील. खरोखर आज मातावर या ठिकाणी बऱ्याच बसले. कसं आहे आज आई आम्ही भजनी बुवा असू दे कीर्तनकार मंडळी असू दे आज आईवर बोलणारे खूप जण आहेत पण बाप आज कोण बोलत नाही. बघा आ म्हणजे आत्मा. आज योगेश आडिवरेकर असू दे किंवा गणेश आखाडे असू दे आज या स्टेजवरती तुमच्या समोर दिसतात ते आमच्या आई वडिलांचे आशीर्वाद त्यांचे संस्कार. नंतर आमच्या वयाची पोरं आज दारू पिऊन कुठे पडली असतील कोण विमल खात पडला असेल पण हे आई वडिलांचे संस्कार त्यांनी जन्मास घालून हे जग दाखवलं आणि संस्कार केले म्हणून आज ही 2 मुलं आज तुमच्या समोर
अगदी कमी वयामध्ये बुवा आज तुमच्या समोर हे आई वडिलांची पुण्य आहे. त्यामुळे आज जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज भजनात सांगायलाच पाहिजे तसे आई वडिलांचे पण 2 ओळी गायला पाहिजे. बघा मिक्सर मी घराकडे फिरवतो बाबा. शो मिक्सर मला जमत नाही. बघितलंच नाही केवढा मोठा तो योगेश आमचा झोपेल त्याच्यावर. आई तुझ्या मूर्तीवाणी कारण बघा बुवा हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. जिच्या गर्भामध्ये आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये आपला अस्ता होणार आहे ती माती. एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण आहे. बघा एका दिवसाच्या जेवणाची चिंता करते ना एका दिवसाच्या तिला आई असं म्हणतात. पण आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतो ना त्याला बाप म्हणतात. त्याला बाप म्हणतात. लहान आपण असताना बुवा आई आपल्याला कडेवरती उचलून घेते का तर मी जे बघते ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे कडेवरती घेते. पण बाप कडेवरती घेत नाही. बुवा बाप हा खांद्यावरती घेतो का जे मी पाहिलं नाही जगामध्ये ते माझ्या मुलांनी पाहिलं पाहिजे. बरोबर की नाही. एकदा जोरदार टाळ्या साठी होऊन जाऊ दे. आई वडिलांची सेवा करा. दुसरं तुम्हाला काय करायची गरज नाही. या जगातलं सगळं सुख तुमच्या पदरात आहे. पुढे गजर आहे सांगतो. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई हॅलो या ठिकाणी गजर घेतोय. गजरामध्ये आवड घेऊया. तसं काय फार मी बोललो नाही त्यामुळे तो बोय मला काय फार बोलणार नाही बरोबर ना. तो बोलणार नाही त्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. त्याला तो गुलाब त्यासाठी दिलाय मी पेटा बिंदास काय टेन्शन नाही. डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लेम. मी असं टेन्शन नाही घ्यायचं. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. तुम्हाला बक्षीस कोण देणार रे. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा जय जय श्री राम. फटक्याला किंमत आली बुवा. आज जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलात आणि जर फाटलेली पॅन्ट घेतली तुम्ही फाटलेली डोकरावर फाटले इकडे पुढे पाठी फाटले
त्याशी जर तुम्ही पॅन्ट घेतला तिची किंमत 2000 रुपये, पण विदाउट फाटलेली चांगली पॅन्ट घेतला तर ती पॅन्ट 1000 रुपयाला आहे. काळ बदललाय मंडळी. कारण बघा, पूर्वी आम्ही लहान असताना शाळेत असताना शर्ट किंवा जर पॅन्ट फाटली ना तर आमची आई त्याला रफू करून द्यायची. का तर आपला मुलगा शाळेत जाताना कोणी म्हणता नाही की अमुक आवडीचा मुलगा फाटलेले कपडे घालून येतोय. पण आता काळ बदलला, पॅन्ट जरी फाटलेली नसली घरी आणून कापतो. आता परिस्थिती आता शहरात अशी झाली, मुंबई असू दे पुणे असू दे, कॉलेज मध्ये जर त्या पोरं बाहेर येताना बघितलीत ना तुम्ही, अशी बॉम्ब सोडत नाही आल्यासारखे असतात. नुसती कपड्यांची चाळ परिस्थिती आहे. एखाद्याची जर 36ची पॅन्ट आहे ना, तो 38ची घेणार. 38ची पॅन्ट 36ची कंबर 38ची घेणार आणि सत्यनारायणच्या पूजेला जाऊन तो वागणार. मागच्याने काय करायचं? काका काय करायचं मागच्याने? दर्शन घेऊन नाही, वाण खेळ टाकायचा तो समजत नाही. तो नशीब तो तिकडे जर जेवणाच्या एखाद्या पंक्तीत वाढत असेल जेवणाच्या, तो पाठचा म्हणता तुझे डाळ नको, बटाटे नको, तुझा काय नको, तू नजरे आड. ही काळ बदलला हो, काळ बदलला. पूर्वी काय रे हो ना, पावडर मी लावित ना इंग्लिश कडे असे टाकायचे. पूर्वी बघा महिला चॉकलेट आहे ते. पूर्वी महिला आज माता मावल्या ठसठशीत कुंकू लावायच्या. जेवढं कुंकू ठसठशीत तेवढं सौभाग्य बळकट, आपल्या पतीचं आयुष्य जास्त. पण आता काळ बदलला, आता टिकली आली. टिकली महिला मंडळ 1500 चालू आहेत ना. विचार करा, मोजऱ्या महिला बसल्या, ते जर म्हणल्या की जे 1500 येत आहेत तर जर 500 किती होती? देऊ नका. टिकली आली टिकली, पण त्या टिकलीचा असा विषय आहे. आता परत घेऊ म्हणाले, ह्याला कसं काय एवढं माहिती? माझा अभ्यास टिकलीचा असा विषय आहे. महिला मंडळ आंघोळीला बाथरूम मध्ये गेले तिकडे चिटकवतात बाथरूम मध्ये. सौभाग्यवती भाऊ तो त्या टिकलीला गम असतो तोपर्यंत चिटकला असतो मी त्याला पैशाला. पडली की वास घेऊन श्वास गुद मारतो. काय करेल तो? लव्ह मॅरेज बऱ्याच. त्याच बायका जर कधी आरशा समोर आले मेकअप करायला, आरशाला चिटकवणार. सौभाग्यवती भाऊ तेवढा बी सोडत नाही. कधी कधी लाईटीची घटना सोडत नाही. तो बिचारा मरता हो, शॉक लागला. करंट केवढा? 440. काळ बदललाय. काळ तसमे जमा काळाप्रमाणे बदललं पाहिजे. मी जिथे जातो तिथे सांगत असतो, खास करून मुलींसाठी आणि मुलांसाठी. बघा, आज तुम्ही एक वेळ लिपस्टिक नाही लावली तरी चालेल बुवा, लिपस्टिक लावायची विसरली तरी चालेल, पण घरातून बाहेर पडताना अंगभर कपडे आणि कपाळाला चंद्रकोर लावून बाहेर पडा. कुणाच्या बापाची हिंमत तुमच्याकडे वाढण्याचं बघायचं. आज कलियुगामध्ये काय चाललंय? बलात्काराचे प्रकार वाढताय. त्याला कारणीभूत आपण आहोत. काय नाही राहिलं आता, एवढेच कपडे आले. अरे छत्रपती शिवाजी महाराज उगाच नाही घडले. आपल्याकडे बघण्यासारखं नाही, पण चरित्र वाचा. आई जिजाऊंचे फोटो पहा, सावित्रीबाई फुलेंचे फोटो पहा, अहिल्यादेवीचे फोटो पहा. हाताची चोळी आणि डोक्यावरचा पदर कधी मागे सरकला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आताच्या मम्या छत्रपती काढणार कसे? आता मम्मी आले सगळे जीन्स वाले, मायेचा पदर राहिला नाही. मुळात हा मोठा प्रश्न होता या 4-5 वर्षात तयार झालाय. एखादी नवीन नवरी जर एखाद्या पाहुण्याच्या घरी गेली तर तिची ओटी कशात भरायचा हा प्रश्न आहे. कारण ही जाताना जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून जाते. नारळ काही खिशात बसण्यात ना. आणि त्या टी शर्ट मध्ये पण देण्यासारखे ना. मग काय करायचं? 4 तांदळाचे दाणे द्यायचे म्हणजे बाई घाल खिशात चाल. काळ बदल. संस्कृती आपण बोलणी सांगितलं मगाशी. आज बाहेरचे लोक येतात, पाश्चात्य संस्कृती बुवा. आज कपडे बिपडे घालतोय आपण. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन क्षेत्रातल्या महाराष्ट्रातील माणसं आहोत. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. काळ बदललाय, काळाप्रमाणे बदलायला पाहिजे, पण किती बदलाव हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर की नाही? द्या जीवनाचे होईल
जर उद्धार करायचा असेल तर मंडळी आपल्या आई वडिलांची सेवा करा. आम्ही 10 वेळा तुम्हाला सांगतो, काय नाही इथं फक्त म्हणा खा, सांगते ते बरोबर आहे. आम्ही इथं सांगणार पुढे व्यसन करू नका, बरोबर सांगतोय गणेश, बरोबर सांगतोय. पण घरी जाताना काय रे ते दाढीवाला पुण्यात आणलं होतं, जाम फटकवत होतं. दुसरं सांगतो, अरे पण त्याने सांगितलं व्यसन करू नका, त्याचा अंदाज आहे त्याचा. सगळे सुधारले तर मग तरी तरी पुन्हा सांगायचं. आणि येडी एक मनुष्याला किंमत आहे, नंद आहे. म्हणजे आम्ही तर सांगणार, तुम्ही काय ऐकू नका. दोन्ही बुवांच्या भजनात एक एक शब्द आज घरी घेऊन गेला तर या बारीचा सार्थक झाल्यासारखं आहे. जीवनाचे होईल सार्थक, विसरू नका आई बापाला, विसरू नका आई बापाला, विसरू नका आई बापाला. देवाचे रूप धरता तुला, देवाचे रूप धरता तुला, मायेची मुलीची डोकाला. म्हणून सांगतोय ऐका, म्हणून सांगतोय ऐका. मद्यपान हे झाले प्राशन, कारण हवे कशाला, कारण हवे कशाला, कारण हवे कशाला. दूर फुंकुनी खाऊनी गुटखा, संप विशिकारे स्वतःला, संप विशिकारे स्वतःला, संप विशिकारे स्वतःला. कलियुग कुठे चाललंय बघा. मद्यपान आज 9वी-10वीची पोरं आज विमल, गुटखा, कपाळ, दारू यासाठी व्यसन करताय. 9वी-10वीची पोरं, 9वीची ताई, 9वीचं काय त्या दिवशी माझ्या समोर वरात्री कुठं होते, म्हणजे काल होतो ना वड्याला, आज आहे दिला. म्हणजे काही मान मर्यादा राहिली नाही. आज 9वी-10वीची पोरं आज व्यसनाधीन झालेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो 19 फेब्रुवारी. पण माझं मत आहे आज ही तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं हा विचार घेऊन जगले ना तर रोज जयंती झाल्यासारखे, रोज. बरोबर ना. मद्यपान बघा, एकदा असंच झालं, 3 मित्र, एक दारू पिणारा, एक सिगरेट पिणारा आणि गुटखा खाणारा, 3 मित्र चालले होते रोडने. आणि वरून येमदेव आले, म्हणजे बाबा चला तुमचं तर तिकीट संपले. म्हणले तुमचा आता दिवस भरले, तुम्ही लय दिवे लावले पृथ्वी तलावर, आम्ही पाहिले, तुम्हाला आता आमच्या सोबत यायचे. तिघं बी हुशार कोणासारखे पोचलेले होते. ते म्हणते येतो आम्ही, काय फरक पडत नाही, येतो, पण 1 महिना अजून आम्हाला जर आमच्या मनासारखं जगायचंय. यमदेव म्हणले नक्की करायचंय काय. दारू पिणारा म्हणला मला एक काम करा, 1 महिना दारू पुरेल एवढी दारू द्या, मी एन्जॉय करतो. गुटखा खाणारा म्हणला मला 1 महिना पुरेल एवढा गुटखा द्या, मला एन्जॉय करायचंय. सिगरेट पिणारा म्हणला मला देखील 1 महिना सिगरेट पुरतील एवढे द्या, महिन्यानी आम्हाला घेऊन जा. ठरल्याप्रमाणे यमदेवाने या गोष्टी यांना देऊन टाकल्या. महिन्यानंतर यमदेव खाली आले, दरवाजा उघडला त्या दारू पिणाऱ्याचा, त्याचा लिव्हर बिवर फुटून सगळा सत्यानाश. त्या यमाला उलटी व्हायची पाळी आली. यम सांगाळा. दुसरा दरवाजा उघडला, गुटखा खाणारा, त्याच्या तो काय शिल्लक नाही, याचा सत्यानाश. तिसऱ्याच्या दारात गेला, त्याचा दार उघडला, त्याच्या दाराचा रुबाबात बसला होता खुर्चीत. यमदेव म्हणले अरे काय झालं, दारू पिणारा गेला, गुटखा खाणारा गेला, तू अजून जिवंत कसं काय. म्हणला ये यमा, तुझीच वाट बघतोय. म्हणला महिनाभर ये. तू म्हणला कुठे गेला होता, ये इकडे. अरे म्हणला दारू पिणारा तू महिनाभर पुरेल एवढी दारू दिलीस, गुटखा खाणारा तू गुटखा दिलास, मला सिगरेट दिलीस, माझीच तुझा बाप देणार का. आणि बघा बुवा गायिका सौ सीता सुरेश घाडीगावकर याचकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने शुक्र करतो, आभार मानतो, धन्यवाद. मला एवढंच सांगायचंय आजच्या तरुणाईला व्यसनापासून दूर राहा बाबांनो. तुम्ही बाकी शिकू नका,
कुठे मोठ्या नोकरीला लागू नका, तुम्ही धंदा करू नका, पण व्यसनापासून दूर लागा. कारण तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलात तर बाहेर पडण्याचा चान्स नाही. आजच्या बारीतून एखाद्या पोराने जरी माझं ऐकलं तरी पुण्यातून इथं आल्याचं सारखंच आहे. बरोबर ना? दूर फुंकुनी गाऊनी मुलगा गप्प शिकारे स्वतःला, गप्प शिकारे स्वतःला, गप्प शिकारे स्वतःला. तुझ्याच मागे कोण रे आहे, तुझ्याच मागे कोण रे आहे, तुझ्याच या परिवाराला. हा फोन जेवढा चांगला आहे ना तेवढा वाईट आहे मंडळी. बघा, पूर्वी फोन नव्हते, आमच्या टायमाला फोन बी नव्हते, तेव्हा आम्हाला जर आम्ही रडत असेल लहान असताना बुवा, म्हणजे तुम्ही पण आले त्यात, मी काय अगदी 100 आहे, मी जर मनावर घेतलंय ना आता, आम्ही लहान असताना जर आम्ही रडायला लागलो तर आमची आई पदराखाली घ्यायची, आमचे बाबाजी वाले नाही, मुळात आमची मम्मीच नाही, आमची आई. आता ते मम्मीवर थांबलं नाही, मॉम इंग्लिश मीडियम, डॅड इथे कोणी करून टाकले मॅड, डॅडा काय बाबा. आम्ही लहान असताना आम्ही रडायला लागलो तर आमची आई काय करायची, मांडीवर घ्यायची, पदराखाली घ्यायची, लिंबोणीच्या झाडा मागे झोप लागवा, लिंबोणीच्या झाडा मागे झोप लागवा, लिंबोणीच्या झाडा मागे झोप लागवा, लिंबोणीच्या झाडा मागे झोप लागवा. आज माझ्या पाडसाला झोप लाग येत नाही, आज माझ्या पाडसाला झोप लाग येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे झोप लागवा. आताची मम्मीला अंगाई पाठ नाही, तिला टीव्ही बघण्यात तिचा वेळ जातो, टीव्ही बघण्यात, ती अंगाई कधी पाठ करणार, मग ती काय करणार, त्या पोराला टाकणार त्या पाळण्यात, पाळणा आलाय दोरीना, मांडीवर पाळण्यात झोप, पाळण्यात टाकणार, अंगाई तर पाठ नाही, मोबाईल घेणार, त्यात युट्यूब नावाचं एक चॅनल आहे, युट्यूब, याच्यावर जाणार, त्याच्यावर गाणं लावणार, ओ शेट पोरगो पाळण्यात झोपलो, ही परिस्थिती आली. मोबाईल वाट लावली हो तेव्हा शपथ, त्यात चांगलं पण आहे ना. आज आम्ही आमचे मोबाईल बघितले ना, आज दुनियेची माहिती आहे, त्यात भजन आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची आज माहिती तुम्हाला भेटणार. पण आता नवीन पिढी, ते मध्ये काय आलं होतं पबजी, पबजी एक असा विषय होता, तो एक असं ते वापरत, एकीकडे ठोक ठोक ठोक, तो तिकडनं मारा ठोक ठोक. आमच्या तिथलं एक पोरगे त्या दिवशी गेलं बाथरूम मध्ये, जाताना सरळ गेला आपल्या जरा मोबाईल घेऊन गेले, ठोक ठोक करत गेलं, येताना त्याचा बगळा झाला, जाताना सरळ गेला, त्याला बगळा झाला, शेजार. आता मी जरा कसं माणूस डेंजर आहे, मला म्हणले गो इकडे या, शो जाताना सरळ गेला होता, ह्याचा बगळा झाला, याचा करायचं काय, म्हटलं पहिला हलवा, 108ला फोन केला, ऍम्ब्युलन्स पण टाकलं, त्या दवाखान्यात दिला, डॉक्टर म्हणले व्हेरी डेंजरस, प्रॉब्लेम इज व्हेरी क्रिटिकल, म्हणले तुम्ही बाहेर थांबा, त्याला आत नेला, आतनं 5 मिनिटांनी बाहेर आले, म्हणले काय डॉक्टर काय टेन्शन घ्या, म्हणले व टेन्शन घ्यासारखं काय नाही, तो त्या पक्षीच्या नादात पॅन्टीचं बटन शर्टच्या बटनात घातलं, त्यामुळे काय मोबाईल अहो सवत राहिला नाही माणूस, बोलायला टाइम नाही, तर घरात 4 माणसं असली त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप जेवण झालं की मेसेज टाकते जेवायला बसा.
एखाद्याचा नेट ऑफ राहिला की मी लावू मोबाईल काय करायचं त्या मोबाईलला वाट लावली इंस्टाग्रामला त्या पोरी प्रपोज करायला लागल्या इंस्टाग्राम बोनी सांगितलं बाबा आपल्याला नाही माहिती इंस्टाग्राम माझं आहे चॅनल गणेश ऑफिशियल करा आपलं फॉलो केला मोबाईल मुळे संवाद राहिला नाही मंडळी पहिली लोक लग्न वगैरे असलं तर घरी जायची माझ्या मुलाचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे अवश्य असं कुटुंब या आता नाही आता व्हॉट्सअपला पाठवणार पत्रिका ते बघणार मी म्हणते तसंच चुकेला काय येत नाही असं झालं बुवाना एक पत्रिका आली लग्नाची योगेश बुवाना आणि ते पत्रिकेत हिडलं नसते लग्नाला आलंच पाहिजे बुवा बोंबिवलीच्या बाजारात गेले बोंबिवली ना मग डोंबिवलीच्या बाजारात गेले आलेचं पोत आणलं घरी आल्यावर आई म्हणते काय रे योगेश काय बा तुझा झाला कसा काय आल्याचं पोत घेऊन काय खवा करायचं काय किंवा म्हणता आई काल एक लग्नाची पत्रिका आली गणेश बुवांच्या लग्नाची आहे त्याच्यात हेडलाईनला लिहिले लग्नाला आलंच पाहिजे संवाद राहिला नाही मंडळी झापा कोरोनाने शिकवलं काटकोण त्रिकोण आम्हाला शाळेत शिकवलं पण आपलं कोणी कोरोना शिकवलं तेव्हा माणसात आली होती पण आता परत बिघडली त्यामुळं संवाद जपा पैसा गाडी बंगला सगळं इकडे सोडायचंय जाताना काही न्यायचं नाही 1 रुपया लावणार चल तो म्हणाल कुठं नेत आहे नेत नाही तुला नेतोय आम्ही तू जात नाही कुठं आम्ही तुला नेतोय आपलं कोण नाही बुवा बायको उमऱ्यापर्यंत समाज स्मशानापर्यंत आणि पोरगा कांडा लावीपर्यंत प्रवास आपल्याला करायचा आहे त्यामुळे गर्व अभिमान करू नका बाबानू त्याचं बोलवणं आलं की शर्टाचं बटन सुद्धा लावू देत नाही आताच हा तुम्ही लाजताच किती असे पोरेसारखे वाटे प्रत्येक आपलं काय नाही त्यामुळे गर्व करू नका त्या रावणाला सुद्धा गर्व झाला होता मंडळी आता आपल्याकडे जर एखादी फोटो सांगते असेल ना तर तो पंक्तीत जाणार काळवाड भातवाड दाखवायचे असतात रावणाकडे सोन्याची लंका होती मरताना काय राहिलं नाही माझं काय नाही फुटका मनी सुद्धा रावणाला राहिला नाही तोंडात उघडून घालायला गर्व चांगदेवाला पण गर्व झाला होता 1400 वर्ष ते आम्हाला फसवलं ज्ञानदेवाच्या भेटीला येताना वाघावर बसून सापाचा चाबूक करून घेऊन आला काय झालं निर्जीव भिंत चालली गर्व करू नका हे पेटले आपण पण पेटूया चला
आवडलं, धन्यवाद धन्यवाद.